पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यातल्या नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत आणि यावरून शरद पवारांनी केलेल्या विधानावरून सध्या चर्चा सुरू आहे आणि त्याला फडणवीसांनी उत्तर सुद्धा दिलंय। पहलगाम हल्ल्याबाबत शरद पवारांचं वक्तव्य आलंय आणि त्यावर फडणवीसांचा सल्ला आहे। धर्म विचारून मारलं का याबाबतचं सत्य माहिती नाही अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली होती, तर त्याला फडणवीसांनी उत्तर दिलंय। हिंदू आहे म्हणून गोळ्या घातल्या, यामध्ये कितपत सत्य आहे ते मला माहिती नाही असं पवार म्हणाले होते, पण घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्त्रियांना सोडल्याचं दिसतंय असं वक्तव्य शरद पवारांनी व्यक्त केलंय। यावर ज्यांचे नातेवाईक यामध्ये मारले गेले त्यांनी काय सांगितलं ते ऐकावं आणि मत मांडावं असा सल्ला फडणवीसांनी दिलाय। विशेष म्हणजे कालच पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या कौस्तुभ गणगोटे यांच्या पत्नी संगीता गणगोटे यांनी तिथं नेमकं काय झालं सगळी आपबीती शरद पवारांसमोर मांडली होती। काही पर्यटक सांगतात की तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आहात असं विचारून आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या असं म्हटलं जातं। कुठल्या वेगळ्या दिशेने चाललं हे सगळं? त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता, त्याला बोलवून घेतलं। आजान पडतंय क्या, बोलताय क्या कुछ? आम्ही त्याचा ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून, आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागलो। जोर जोरात अल्लाहचा दावा करायला लागलो। तो गेला निघून, पण या दोघांना मारून टाकलं। अजून एक आमच्या बरोबर होता त्या तंबूच्या मागे बसलेला, त्याला त्यांनी मोठमोठ्यांनी आजार म्हटली, पण त्यांनी आमच्या माणसांना मारून। शरद पवार साहेब काय म्हणाले ते मी ऐकलं नाही, पण ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले, जे स्वतः त्या ठिकाणी होते, ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं आहे। पवार साहेबांचं जर असं मत असेल तर त्यांनीही ते जाऊन ऐकावं।